दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या लादीच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। प्रति लादी 5 रुपयांनी हे दर वाढवण्यात आले आहेत। तसंच पाव बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी देखील महागल्यामुळे बेकरी व्यवसायावर परिणाम झाला आहे। मुंबईमध्ये सर्वाधिक प्रमाणात पाव विकला जातो। वडापाव, मिसळपाव, भाजीपाव आणि सँडविच सारख्या पदार्थांवर मुंबईमध्ये अनेक लोक अवलंबून असतात। त्यामुळे पावाच्या किमतीत झालेल्या वाढीचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे। दुधांच्या किमतीपाठोपाठ आता पावाचे दरही वाढलेले आहेत। पावाच्या किमतींमध्ये 5 रुपयांनी वाढ झाली असल्यामुळे कुठेतरी याचा फटका हा बेकरी उत्पादकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या यजदानी बेकरीमध्ये आहे, जी मुंबईतली सर्वात पहिली बेकरी म्हणून ओळखली जाते आणि जिचे पदार्थ घेण्यासाठी किंवा इथले प्रोडक्ट घेण्यासाठी, पाव घेण्यासाठी मुंबईतल्या कानाकोपऱ्यातनं लोक या ठिकाणी येत असतात। सर, क्या कहेंगे, जो दाम बड़े हैं उसकी वजह से क्या प्रॉब्लम आ रही है? सर, दाम से कस्टमर बहुत कम ही लेते हैं। जो 4 पाव खाता था अभी 3 ही पाव खाता है, कोई 2 ही ले जाता है। ऐसा ही कम, तो महंगाई से बहुत फ़र्क पड़ रहा है और अपना गैस इतना महंगा मिल रहा है कि अपना भी पाव बनाना बहुत मुश्किल हो रहा है। भी जैसे 100 लादी हम लोग लादी पाव बनाते तो 50 ही बना के काम चला रहे हैं। कैसा बेकरी चल रहा है, बाकी सब बहुत ही प्रॉब्लम है। अभी पहले के जैसा कुछ रह नहीं गया। ये दाम क्यों बढ़ रहे हैं, क्या दिक्कत है? गैस के वजह से बढ़ रहा है। गैस महंगा हो गया तो क्या करेगा, गैस तो बहुत महंगा हो गया। लकड़े का भट्टी जो है 8 महीना पहले गवर्नमेंट ने बंद करा दिया, कोर्ट से आदेश हो गया। फिर गैस से हम लोग चला रहे हैं, गैस से बहुत महंगा है, क्या करें, चलाते हैं कैसा भी करके। पावाचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी त्याचा परिणाम हा त्यांच्या एकूण व्यवसायावरती तर झालेलाच आहे। मात्र नागरिकांनी देखील आता या ठिकाणी घेणं हे देखील कमी केल्याचंच या ठिकाणी रियासत यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई।